जर 3 षटकं 15 मिनिटांमध्ये झाली नाही तर पेनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू अंतिम षटकामध्ये आतमध्ये येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला बादल आलायत आणि गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्रायकेला फलंदाज गौरव असेल. गेम ऑन. राकेश. येस, पहिला चेंडू या ठिकाणी दिशाहीन पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईड बॉल चाललाय. अतिरिक्त धाबे या ठिकाणी सुरुवात झाली. स्कोर कार्ड वरती एकदा मात्र अंकित केली जाईल. खरवई विपक्ष जांभिवली काय असा बिग फाईट सामना आपल्याला पाहायला मिळतो. आताच भरपूर चांगला विजय संपादित केला मागच्या मॅच मध्ये खरवई संघानं. पुन्हा एकदा सज्ज होतं राकेश. लोवर फुल टॉस. फटका छान आहे आणि जवळपास कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. चौकार. नक्कीच फलंदाज गौरवच्या बॅटमधनं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न आहे, कारण की समोरचा संघ देखील आपण पाहिला जांभिवली गाव मागच्या मॅच मध्ये सुरुवातीला धावा बनल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या मोमेंटला अप्रतिम फटकेबाजी राहिली. राकेशच्या बॅटमधनं मोठे फटके आपण पाहिले आणि त्याच्या जोरावरती एक चांगला टोटल उभा केला तो टीम जांभिवली गाव संघाला. यावेळेचा बॉल चांगला आहे, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. राकेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये. फुटवर्कचा वापर केलाय. स्लाइस केलाय बॉलला. गॅप मध्ये असेल चेंडू. बॉल स्वीपर कव्हर. सीमा रेखा बाहेर. अजून एक चौकार. थोडेसे पुढे आले फटका खेळण्यासाठी आणि बॉल आपण पाहिलं तर एक्झॅक्ट भरपूर खाली होता, परंतु त्याला बॅटवरती व्यवस्थित घेतलं गेलं आणि स्लाइस केला. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचलाय तो 9 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये थोडासा मागडा जरूर ठरलाय राकेश पाठारे, परंतु कमबॅक करावं लागेल. 4 षटकांची लढत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला एक खेळाडू आता तैनात केला गेला. ऑनसाईड मध्ये आपण पाहिलं गेलं तर वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल षटकातील राकेश तयार. गौरव ऑन स्ट्राईक. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस, परंतु खूप चांगली लाईन पिकअप केली आहे. स्लॉप स्वीप केलाय. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमा रेखा बाहेर. अजून एक. हा तिसरा चौकार गौरवच्या बॅटमधनं. चौकार आलाय. पुन्हा एकदा धावसंख्या वेगानं पुढे सगळी. स्कोरबोर्ड वरती एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 13 वरती पोहोचलाय स्कोर. षटकाचा विचार केला तर बॉल झालेत एकूण या ओव्हर मधील आतापर्यंत 4. महागडी गोलंदाजी लगातार चौकार येत आहेत. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहेत गौरवच्या बॅटमधनं. पुढचा बॉल षटकातील. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. बॉल पाहावा लागेल एक्झॅक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर की नाहीये, परंतु पंच सांगतायत की बॉल एक टप्पा घेऊन सीमा पार. अजून एक चौकार. 4 चौकार येत आहेत. गौरव ऑन फायर. खाली हे देखील पाहिलं फलंदाज गौरवनं आणि ज्या दिशेला खेळाडू उपस्थित नाहीये त्याच दिशेनं फटकेबाजी करतोय. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट. 4 चौकार आले. तदनंतर माहिती होतं गौरवला की अंतिम चेंडू आहे, त्यामुळे त्यानं सिंगल इक्वडली जास्त घाई केली नाहीये आणि इथून ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीज धावसंख्या टीम खरवई संघाची पोहोचली आहे बिनगडी बाद 18 या आकड्यावरती.
माध्यमातून डीजे रॉकेट सध्या तरी या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट आहेत. थोडेसे शांत आहेत ते, पण जेव्हा जेव्हा ते येत आहेत तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये हास्यमय वातावरण होतं. आणि आमचे राहुल चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेत. मानकिवलीचा बदलापूरचा गोड आवाज राहुल चव्हाण यांचं देखील आपण पुन्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. चला, दुसरं षटक गोलंदाज पॉवर पे कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्राचारण केलं जात आहे महेशला. जलदगती गोलंदाज, वेगवान गोलंदाज आहे. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे देखील आपण नेहमीच पाहत आलोय. विकेटची गरज आहे टीम आपण पाहिले गेलं तर जांभिवली गाव संघाला. फुल टॉस, खराब चेंडू, त्याला योग्य ते उत्तर दिलंय, पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमा पार, ठोकलाय षटकार. केली जाईल चेंडूची तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि फेअर डिलिव्हरी असेल. नो बॉल नाही आहे, चेक करतात तिसरे पंच आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. चला, बॉल नसेल तर आपण लगेच नवीन चेंडू घ्यायचा आहे. वेळ आपल्याकडे जास्त नाहीये कारण की 2 वाजून गेलेत. लक्ष असू दे, अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे आणि जसा मॅच बॉल येईल तसा देखील आपण तो स्वीकारला जाईल. खराब चेंडू, क्रिकेटमधला सर्वात खराब चेंडूचा वापर केला. फुल टॉस बॉल, ताकदीचा योग्य तो वापर. फलंदाज गौरवनं ठोकला हा षटकार. 4 चौकार आणि एक षटकार. वादली खेळी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गौरवच्या बॅटमधनं. मॅच बॉल येतोय. पहिलं षटक 18 धावेचं. या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आहे. आता कमबॅक करावं लागेल. राईट आर्म राऊंड द विकेटनं तयार महेश. सेट बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. ओपनिंग ब्लास्टर गौरव. ओ, चेंडूचा पाठला केला गेला. फटका भरपूर चांगलाय. पंच केलाय बॉलला, पाठवलाय पॉइंट सीमारेखा बाहेर. सुपर टायमिंग, चौकार. थँक्यू सो मच. चेंडूवरती अतिशय तीक्ष्ण नजर होती. आपण पाहिले गेलं तर फलंदाजाची जेवढ्या वेगानं चेंडू आला ना तेवढ्याच वेगानं त्याने नक्कीच त्या चेंडूचा पाठला केला. ऑफस्टॉपवरती गेला आणि तेवढ्याच वेगानं बॅट देखील फिरवली गेली. बॅट स्पीड भरपूर चांगला होता गौरवच्या माध्यमातून आणि हा चौकार मिळालाय. 2 चेंडू 10 धावा बनल्या गेल्या त्या षटकामध्ये. धावसंख्या पोहोचली ती 28-28 आकड्यावरती. वेगानं धावफलक पुढे सुरू आहे. महेश पुन्हा एकदा. पुढचा बॉल षटकातील. अजून एकदा चांगला फटका, गॅप मध्ये खेळतोय. आउटफील्ड फास्ट, खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. बॉल एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेखा बाहेर. अजून एक चौकार. ठेवण्याचा प्रयत्न करतो महेश, परंतु त्या चेंडूचा पाठलाग करत असताना फुटवर्कचा देखील चांगला आपल्याला वापर पाहायला मिळतोय. फटकेबाजी भरपूर चांगली आहे. बिंदास गेले होते. थोडासा कानमंत्र देण्याचा प्रयत्न, कशा प्रकारे येणारा चेंडू तुला रिलीज करायचा आहे सांगत असताना. बिंदासकडे अनुभव भरपूर आहे. नक्कीच अनेक साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्या देखील आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं त्याच्यात नेतृत्वाखाली खेळणारा संघ टीम जांभिवली. 3 बॉल रन्स आलेत आतापर्यंत 14 या षटकामध्ये. चौथा बॉल पुन्हा एकदा तयार होतो महेश. राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळलेत. अलॉन द कार्पेट. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील. तुषार होते त्या ठिकाणी. पैकी चांगली एक जावी ते मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 33 धावफलकावरती. हे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील येणाऱ्या काही चेंडूमध्ये. आता त्याला कमबॅक करणं फार गरजेचं आहे, कारण की जर कमबॅक झालं नाही तर एक चांगलं मोठं टोटल उभं होऊ शकतं या मॅचमध्ये. ओ, लॉफ्ट हिट. फटका भरपूर चांगला. क्या बात आहे.
एका बाजूला गौरव फायर होतोय तर दुसऱ्या बाजूला बादलच्या बॅटमध्ये देखील येतोय षटकार. पहिल्या चेंडूचा सामना करत होता बादल. कॉन्फिडन्स तुम्ही पाहू शकता किती होता, स्वतःवरती आत्मविश्वास किती ठेवला होता. त्याच अनुषंगाने स्ट्रोक त्याने खेळला आणि षटकार एकवटलाय. अतिशय मागडी गोलंदाजी महेशच्या माध्यमातून. धावसंख्या फ्लाय झाली ती फलकावरती 39. 39 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या षटकातील. पहिला बॉल षटकार, लगातार 2 चौकार, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा षटकार. गतीमध्ये परिवर्तन. बिंदासने हे सांगितलं होतं की तुला गतीमध्ये परिवर्तन करायचंय, सोबरबन चेंडूचा तो वापर कर, हे सुरुवातीला सांगितलं होतं. परंतु 5 चेंडूचा वेगवान चेंडूचा वापर केला त्यावेळेस षटकार आला आणि आता ज्यावेळेस मात्र स्लोबरबनचा वापर केला त्यावेळेस मात्र चेंडूवरती सिंगल आली आहे. आणि ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये खरवई संघ आपल्याला पाहायला मिळतो बिनगडी बाद 40 या आकड्यावरती. ओटीटीचे ते 18 धावेचं राकेश पाठारे मागडे ठरले. दुसऱ्या षटकामध्ये महेश आले आणि महेशनं देखील तब्बल 22 धावेचं षटक हाताळलं. पार्टनरशिप भरपूर चांगली आहे. एका बाजूला आपण पाहिले गेले तर चौकार लगावले, चौकारांची आतिषबाजी केली. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर 6 चौकार 1 षटकार गौरवच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि 32 धावसंख्येवरती तो व्यक्ती बॅटिंग करतो आणि बादल खेळतोय तो 7 या धावसंख्येवरती. 1 षटकार त्यानं ठोकलाय. अनुभवी खेळाडू गोलंदाज बिंदास स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवारचा वापर केला, सक्षम ठरत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. जिम्मेदारी भरपूर आहे बिंदासच्या खांदेवरती. या ओव्हरमध्ये विकेट कॅरी करावे लागतील आणि कमीत कमी धावा खर्च करावे लागतील आणि आता भला मोठा स्कोर उभा करू शकेल खरवई संघ. लॉफ्ट हिट ओव्हर पिच बॉल, ही चुकी झाली बिंदास कडनं आणि ताकदीचा योग्य तो वापर करत पाठवलाय बॉलला स्क्रीनच्या डोक्यावरती. बादलकडे देखील ताकद भरपूर आहे, ताकद नजाकत पाहायला मिळते. जर्सी नंबर 7 MS धोनी. षटकार ठोकलाय. या बॉलवरती धावसंख्या पोहोचली ती 46 46 आकड्यावरती. लॉफ्टेड हिट, पॉवर पाहू शकता तुम्ही, एक्साइटिंग पॉवर. पाठवलाय बॉलला लॉंग ऑफ, सीमा रेखा बाहेर. अजून एक ब्रँडेड फटका. थँक्यू सो मच. अजून एक षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज बाबूभाई यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एक बादल शर्यतीच्या मैदानामध्ये रोशन आपण पाहिला आणि दुसरा बादल क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये आपण पाहतोय. दोन्ही या ठिकाणी हार म्हणत नाहीयेत. अप्रतिम बॅटिंग करतोय बादल मैदानाच्या आतमध्ये. बाबूभाई यांच्याकडनं अजून एक षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज बिंदास यार. पुल करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. खेळाडू उपस्थित आहेत मिड विकेटला. टिपली जाईल झेल, आकाश त्या ठिकाणी होते. वेल जस्ट वेल कॅच आणि बादलची खेळी संपुष्टात. परंतु अप्रतिम बॅटिंग करून दिली आपल्या टीमला, चांगली धावसंख्येपर्यंत पोहोचवलं ते बादल आणि तो आता माघारी परततोय.
मिळालं नाही, जास्त उंच गेला चेंडू आणि झेल देखील भरपूर चांगला कॅरी केला गेला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय उल्हास जमदरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं जोविलीकर चषकामध्ये स्वागत आहे. आणि खरवई गावातील कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक जरी ते उपस्थित असतील, त्यानंतर जांभिवली गावचे कोणी मान्यवर आणि आपल्या जोविली गावचे कोणी मान्यवर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. चला, नवीन बॅट्समॅन तिसऱ्या क्रमांकावरती ज्यांना मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच ज्याला घोषित केलं आपण, मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं पटकावला तो दिनेश आलाय. ओ चांगला चेंडू गुडलेनवरती पडल्यानंतर थोडासा बॉडीवरती आला, आतमध्ये आला. वाईट स्ट्रॉंगरमध्ये खेळाडू उपस्थित, एकदा ते मिळेल. बिंदाचं चांगलं कमबॅक केलं. जरी 2 षटकार त्यानं खर्च केले तर देखील त्यानं मात्र बादलची विकेट कॅरी केली नाही. आत्ताचा चेंडू देखील फार चांगला होता. बॉल झाले 3 षटकार दिला आपण पाहिले गेले तर 5. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. बिंदाचा शेवटचा बॉल देखील फार महत्वाचा असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज ज्याच्या बॅटमधनं चौकार भरपूर पाहिले आपण, षटकार देखील पाहिलाय. सेट बॅट्समॅन 32-32 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज गौरव. पुन्हा एकदा ओव्हर पिच लॉफ केलाय, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. अंतिम बॉलवरती षटकार. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि टोटल पोहोचलीये धावा फलकावरती 59 धावा फलकावरती पाहायला मिळतील. डीजे रॉकेट मीटिंग करू नका. आपण जांभिवली गाव संघ फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. 3 षटक या ठिकाणी समाप्त झाली. प्रत्येक गोलंदाज मागडा ठरलाय रोशन, कारण की पहिलं षटक आपण पाहिलं नक्कीच राकेशचं 18 धावेचं, दुसरं षटक महेशचं 22 धावेचं. बिंदास असं वाटलं होतं की कमबॅक करेल, परंतु बिंदास देखील मागडा ठरलाय. 1 विकेट जरूर कॅरी केली बादलची, परंतु धावा खर्च केल्या तब्बल 19. धावसंख्या 59 धावा फलकावरती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस शेवटचं डेट ओव्हरचं षटक असेल, स्लोग ओव्हरचं षटक. गोलंदाज येतात अंतिम षटकामध्ये आकाश सावंत. कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित, त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये असेल एक, त्याचबरोबर लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन आणि एक मिड विकेट रिझनला खेळाडू पाहायला मिळेल. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंगची विवरचना टीम जांभिवली गावकडनं. स्ट्रायकिंगला फलंदाज आणि बॅट्समॅन जो आत्ताच आलाय दिनेश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल, किती वेगाला बॅट फिरवली परंतु उंच जास्त गेला चेंडू. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, संदीप आय थिंक तुषार त्या ठिकाणी होते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. आत्मविश्वास गमावलाय फिल्डरनं देखील. चौकार. फार कमी चुका पाहायला मिळत असतात, परंतु या ठिकाणी ही पहिली चुकी पाहायला मिळाली या मॅच मध्ये. धावसंख्या फलकावरती आपण पाहिली गेली तर 63. शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळून काढलेला स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये तुषार उपस्थित असतील. सिंगल मिळेल. सुरुवात चांगली झाली होती. जर विकेट आली असती पहिल्या बॉलवरती 1 धाव नसती, त्यानंतर आत्ताच्या बॉलवरती फक्त सिंगल आली आहे, परंतु झेल ड्रॉप झाला आणि चौकार देखील मिळाला. सेट बॅट्समॅन स्ट्रायकिंगवरती ओपनिंग ब्लास्टर अद्यापि गौरव आपण राहत आहेत. ताबडतोड बल्लेबाजी केली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर त्याला थांबवणं फार कठीण आहे. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेखा बाहेर. चौकार षटकार सहजरित्या लगावले जाऊ शकतात याचं उदाहरण पेश केलंय या मॅच मध्ये फलंदाज गौरवनं.
गौरवचा, कारण की जसा जसा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर येतोय तसा तसा त्याचा पाठलाग करत जातोय. यावेळेस मात्र हवेमध्ये असे चेंडू उंच गेल्या भरपूर मिस्टामिंग स्ट्रोक आणि आता मात्र झेल टिपली जाईल. राकेश पाठारे होते त्या ठिकाणी. अखेरकर या ठिकाणी गौरवची पारी समाप्त होते, परंतु खूप चांगला स्टार्ट त्यानं आपल्या टीमला दिला. एकूण त्यानं धावा बनवल्या 42 धावेची इनिंग त्यानं साकारली आणि आता तो बाद होतोय. त्याच्यामध्ये समावेश होता आणि 2 षटकार त्यानं ठोकले, म्हणजे सिंगल डबल जास्त त्यानं काढलेच नाहीयेत. लगातार मोठे फटके. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आकाश तयार. ओ पुन्हा एकदा फटका चांगला. पॅरलल स्ट्रोक. खेळाडू होते उपस्थित, फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. बॉल सीमा पार. अजून एक षटकार. स्कोर झालाय. स्कोरबोर्ड वरती एकूण धावसंख्या 74 धावा फलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. फुल टॉस होता, यावेळेस मात्र मिस झालेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालंय, परंतु आता पाहावं लागेल पंचांकडे. व्हाईट बॉल. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल आणि 22ची एक धाव देखील असेल पंच. येस येस अंपायर. चला चेक करूया आपण, त्या एंडला चेक करूया की एक्झॅक्ट फलंदाज बाद आहेत की सेफ आहेत. बघा पंच नक्कीच पहिल्या धावेसाठी प्रयत्न करत असतानाच फलंदाज बाद आहे. यस, म्हणजे वाईटची एक धाव मिळेल. शेवटचा बॉल आहे. फिल्डिंग लावायची, त्याला चर्चा नको आहे. येस 75 धावा फलकावरती, कारण की वाईटची एक धाव मिळाली आहे. डायरेक्ट हिट केलं गेलं आणि फलंदाजा ठिकाणी बाद झालेत. चांगला स्कोर आहे. फायटिंग टोटल स्कोर उभा केलाय. प्रमुख गोलंदाजाने या ठिकाणी फार नाराज केलंय जांभेली गावच्या समर्थकांना, कारण की सुरुवातीलाच आपण पाहिले की तर धावा भरपूर गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22, त्यानंतर 19. या षटकामध्ये जवळजवळ विकेट आल्या असत्या, परंतु पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाली, चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा एकदा चौकार आणि आता रनआउटची विकेट मिळाली आहे. एक षटकार देखील आलाय. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अजून एक यश मिळेल. रनआउटची विकेट अंतिम बॉलवरती आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. टोटल धावसंख्या 75. 76 धावेचं लक्ष असेल जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव या संघासमोर. फिल्डिंग लावून घ्यायचे खरवई संघ. टीम मीटिंग जास्त करू नका आणि आपण देखील मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि बिंदास इस्पॅन कंपनी जांभिवली गाव संघ आपण डगआउट मध्ये यायचं लगेच. 4 षटक 76 धावा बनतील का, हा प्रश्नचिन्ह असेल क्रिकेट मित्रांनो. असे अनेक सारे विक्रम आम्ही पाहिलेत. 4 ओव्हरमध्ये 104 धावा देखील आम्ही बनताना पाहिल्यात रोशन. त्यामुळे या ठिकाणी काही होऊ शकतं. आणि आता या 76 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील ऐकूया मायक्रोफोन वरती आपण आवाज. स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली, घारिवलीचा गोड आवाज, आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशन संते. थँक्यू सो मच.
अच्छा डीजे मास्टर थँक्यू सो मच. सोनू भांगर यांचा आवाज आपण ऐकला आणि तब्बल 75 धाव बनवल्या आई गावदेवी खरवई या संघाने आणि 76 धावांचं टार्गेट सेट केलंय जांभिवली या टीम समोर. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये बादल सवारे आणि स्ट्राईक इनला फलंदाज तुषार आणि आकाश ही जोडी आहे. 24 चेंडू बनवायचे धावा 76 या मॅच मध्ये दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चला सामना सुरू करायचा आहे. डीके सर आज भरपूर वेळ झालेला आहे त्यामुळे विनंती असेल आपण लगेचच सामना सुरू करायचा आहे. बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल सुरेख झेल पकडलाय शॉर्ट फाईन लेगला फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय पहिला धक्का गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. तुषार बॅक टू द पविलियन. डीजे मास्टर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज बादलने आणि धक्का लागलाय तो म्हणजेच खूप मोठा जांभिवली या टीमला. तुषार बाद झालेत. तुषार नक्कीच एक चांगला फलंदाज आहे विस्फोटक फलंदाज आहे आणि तो बाद झालाय. ऑन साइडला फटका चांगला आहे पाठवलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. षटकार लगावलाय आगास केलाय षटकाराने संघाचा श्री गणेशा केलाय. या षटकाराने 76 धाव बनवायच्या आहेत आणि अशीच बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी ही करावी लागेल. लॉफ्टेड हिट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. चारने पुढे जाईल 10. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार येतोय. चौक प्रत्युत्तर दिलं जात आहे जांभिवली या संघाच्या माध्यमातून खरवई या संघाला. खरवई म्हटलं तर आमचे देवीदास दादा भगत यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला बिंदास शिसवे यांचा जांभिवली संघ. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय हा दुसरा चौकार. थैंक यू सो मच. टीट फॉर टैट ईट का जवाब पत्थर से. अजून एक तड़ाका बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी अब हमारी. नो +6. नेक्स्ट बॉल असेल
फ्री हिट. दोन्ही संघांचे पाठीराखे, दोन्ही संघांचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. कॅप्टन बिंदास शिसवे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जांभिवली क्रिकेट संघ. फ्री हिट. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पहिल्यांदा खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. इथे डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 21-21. 76 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये आणि सुरुवात खूप चांगली केली आहे बिंदास शिसवेने. आणि पाहावं लागेल काय घडलंय. चौकार येतोय या चेंडूवरती, नशिबाचा हा चौकार. खूप चांगली करून दिली आहे. बनवल्या धावा 25. पहिल्या चेंडूवरती तुषार बाद झाले होते, त्यानंतर बिंदास शिसवे नावाचं वादळ निर्माण झालंय या मॅच मध्ये. कॅप्टन इनिंग त्याला खेळावी लागेल. कप्तान चला सेनातान, सरसेनापती आहे जांभिवली या टीमचा. आकाश ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू बिग हिट, पाठवलं लॉन्ग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर, फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. ज्याप्रमाणे खरवई संघाने पहिल्या इनिंग मध्ये सुरुवात केली होती, त्याचप्रमाणे सेकंड इनिंग मध्ये ही सुरुवात केली आहे जांभिवली या टीमने. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने, वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज आकाशने आकाश दाखवलं चेंडूला.
यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळत्यामांतर धावसंख्या 32-32. 32 धावांची पार्टनरशिप बनवली आहे आकाश आणि बिंदास शिसवे यांनी. 17 चेंडू 44 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या दोन टीम मध्ये काटेकी टक्कर. हाय स्कोरिंग सामना आहे आणि गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. अर्धा बल्ला पूर्ण केलाय. 38 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. काय अफलातून बॅटिंग होते. चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे या सामन्यामध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल खरवई या संघाला. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल जांभिवली या टीम वरती. निखिल गोलंदाजी मार्क वरती. चेंडू शिल्लक आहेत 15. धावांची गरज आहे 38 या मॅच मध्ये जांभिवली या टीमला. क्या बात है. लेग कटरा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. आलाय हा सलगचा दुसरा चेंडू डॉट. मी आधीच म्हटलंय प्रत्येक डॉट बॉल नक्कीच दबाव वाढवेल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल खरवई या टीमला. 10 सरकार. गौरव म्हात्रेने पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश आहेत ज्याने 2 षटकार लगावलेत या षटकामध्ये. ओव्हर द विकेटने डान्सिंग डाऊन द विकेट. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. जांभिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. चिंता वाढली खरवई या संघाची. कारण की खरवई संघाचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. जांभिवली या टीमचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. स्विंग अँड मिस. येत्या डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी जांभिवली या संघाला 32 धावांची अजूनही गरज आहे. आग पाडलंय खरवई संघाला बिंदास शिसवे आणि आकाशने. कारण की ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे पहिल्या चेंडूवरती या इनिंगच्या तुषार बाद झाला होता. त्यानंतर
बिनधास्त शिसवे आणि फलंदाज आकाशने तब्बल 44 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत धावा 32. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील जांभिवली या संघाला. चोख प्रत्युत्तर दिलाय या सामन्यामध्ये. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. बारा चेंडू बनवायचे, धाव 32. गोलंदाजी मार्कवरती दिनेश. हे षटक फार महत्वाचं असेल, हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक हा चेंडू, अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये वापसी करेल जांभिवली संघ. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा, लेग बाईसचा येतोय. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. जानतराजा बदलापूर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी येऊन थांबायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यापुढील सामना जानतराजा बदलापूर आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 संघांमध्ये सामना असेल आणि तो सामना 3 षटकांचा असेल. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. डीप मध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते ऋषिकेश. ऑन द स्टंप पैकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये खरवई या संघाला. 9 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. क्या बात है, क्या बात है. लेग ब्रेक गोलंदाजी, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे आणि या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे जांभिवली या टीमला. ज्या जांभिवली संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती आणि आता मात्र वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्या धावा 29. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील या दोन्ही संघांसाठी. आणि क्लीन बोल्ड, फलंदाज झाल्या बाद यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. बिंदास शिसवे बॅक टू द पवेलियन. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 29 या सामन्यामध्ये. मॅच विनिंग गोलंदाजी सध्या सुरू आहे. गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 3 धावा खर्च करतोय आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. कॅप्टनला बाद केलाय. राकेश येत आहेत नवीन फलंदाज. पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आणि आला हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 29.
अंदाजच्या गौरवने पहिल्या इनिंगमध्ये 42 धाव बनवल्या होत्या, तोच गौरव येतोय या दुसऱ्या इनिंगमध्ये या 29 धावा डिफेंड करण्यासाठी. चला विनंती असेल जांताराजा बदलापूर या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे, कारण की 6 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामधील आणि 29 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज आकाश, ज्याने आत्तापर्यंत 3 षटकार लगावलेत. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, पहिला चेंडू आला डॉट बॉल. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 5 षटकार मारावे लागतील जांभिवली या टीमला. ओव्हर द विकेटने परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह केले, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मधून फिल्डर येतील या चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल खरवई टीमच्या प्रेक्षकांमध्ये. आणि कॉटन बॉल, फलंदाज झालाय बाद, सुरेख झेल पकडलाय. गौरव म्हात्रेने लागतोय अजून एक धक्का जांभिवली या टीमला. तीन चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन वैभव ऑन स्ट्राइक. या 20 धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे. खरवई टीमच्या प्रेक्षकांनी देखील सुटकेचा श्वास घेतलाय. ज्याप्रमाणे पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच बॅटिंग सुरू होती जांभिवली या टीमची. पिन ड्रॉप सायलन्स खरवई टीमच्या प्रेक्षकांमध्ये होता. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. 1 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. खूप मोठा विजय आहे. अभिनंदन. खरवई संघ दाखल होतोय 3ऱ्या फेरीमध्ये आणि जांभिवली या टीमला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. जांभिवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांना